सह्याद्रीच्या कुशीतलं एक निसर्गाचं स्वर्ग. पावसाळ्याच्या रिमझिम सरी, धुक्याची चादर आणि गरजणारे धबधबे. आज आपण निघालोय अंबोली घाटाच्या सफरीला. सावंतवाडी आणि बेळगाव रस्त्यावरून जाताना डावीकडे उजवीकडे पाण्याच्या धारांचा खेळ सुरू असतो. आणि हा आहे अंबोली घाटाचा राजा, अंबोली वॉटरफॉल. पावसाळ्यात इथे लोकांची गर्दी होते. धुक्यात लपलेला हा धबधबा एखाद्या चित्रासारखा वाचतो. अशा या अंबोली घाटाच्या पावसाळी सफरीला सुरुवात करण्यासाठी मी आलोय बेळगावच्या सीबीडी बस डेपोवर. आज आपला प्रवास होणार आहे कर्नाटक राज्यातील ASRTC लालपरीने. प्रवास करायच्या अगोदर आपण आलोय टुमको टट्टे इडली आणि दवनगिरी बेणे डोसा. आणि इकडचा डोसा खूप स्पेशल आहे बिकॉज ना हा डोसा ना चुलीवर बनतो. समोर बघा आपला डोसा रेडी होतोय. काय काय दिलं बघा. डोसा आहे, बटर डोसा, भाजी वेगळी यांची बटाट्याची भाजी, चटणी आहे आणि सांबार आहे. ठीक आहे, आणि ते पण केळीच्या पानावर दिलं आहे. कशी आहे टेस्ट? एक नंबर ना. मुंबईपेक्षा वेगळी असते ना टेस्ट? नाही आहे ना. चालेल, चला. करंट लोकेशन CBD बस डेपो बेळगाव. बरोबर 8 वाजले आणि आपण आता आलो आहे CBD बस डेपो बेळगावला. आणि समोर आपली बस लागली आहे लगेच, जी जाणार बेळगाव वेंगुर्ला, जी आपलं सोडेल सावंतवाडीला. तर चला पटकन जाऊया, बस चालू होते. दादा मला सोडायला आला बस डेपोला, आता तो चालला कामाला. बरोबर 8:45 आपली बस होते रवाना बेळगाव CBD बस डेपो ते सावंतवाडी मार्ग अंबोली घाट. चला मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली आपली. आणि प्रवास सुरू करतानाच ना पावसाला पण सुरुवात झाली आहे. आणि CBDचं असं काही बस डेपो 22 नंबर पलाटा लागते आपली कोकणासाठी बस वेंगुर्ला सावंतवाडी. नाश्ता करून आल्यावर ना डायरेक्ट आम्ही आलो बेळगावच्या CBD बस डेपोमध्ये. तेवढ्यातच ना 22 नंबर फलाटला ना बेळगाव वेंगुर्ला बस लागली होती. तर पटकन चढलो आणि प्रवासाला सुरुवात केली. जास्त काही बस डेपो तुम्हाला दाखवता आला नाही, कारण की 8:45ची बस होती, जी आपल्याला सोडेल 12 वाजता कुठे सावंतवाडीला. थोडं 100 किलोमीटर प्रवास आहे आणि अंतर होणार आहे 3 तास. तर आपला रूट असणार आहे चंदगड, अंबोली, मडको आणि आपण पोहोचू सावंतवाडीला 12 वाजता. आणि पुढे मग बस जाईल वेंगुर्ल्याला 1-1:30 वाजेपर्यंत. चला प्रवास चालू झाला आपला बेळगाव ते सावंतवाडी. समोर साईनबोर्ड दिसतोय. हा सरळ रोड गेला सावंतवाडी वेंगुर्ला थ्रू चंदगड, अंबोली आणि मडको. महाराष्ट्र राज्यात प्रवेश करून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला झाली आहे सुरुवात. आणि वातावरण बघा ओलं चिंब झालं आहे. आणि ह्यावेळी आपला प्रवास होतो आहे कोकणाच्या दिशेने, तेही कुठून? कर्नाटक राज्यातून. आणि बाहेर बघा तुम्हाला जास्त प्रमाणात ना ऊसाची किंवा भाताची शेती पाहायला भेटेल. रस्त्यांची अवस्था बघा, वाट लागली आहे. आपण प्रवेश केला महाराष्ट्र राज्यात आणि चाललो आहोत अंबोलीच्या दिशेने.
रायगडला कोल्हापूर तालुक्यात आणि रस्त्यांची अवस्था एकदम बिकट. बापरे, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत काही कळेना. कारण की ना इतके खड्डे आहेत ना ह्या रस्त्यात. काल पण मी ह्या रस्त्याने प्रवास केला, जाम खड्डे आहेत. साधारण 50 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आता पोचलो आहे कन्नूरकोट आणि समोरच लागली आहे महाराष्ट्र राज्यातील लालपरी. आपली कोणती आहे माहिती आहे? कणकवली बेळगाव. जी सकाळी 8 वाजता जी सकाळी 7 वाजता निघाली कणकवलीवरून, तब्बल अंबोली घाट प्रवास करून तिथं आली आहे इथे कन्नूरकोट. आता जाईल बेळगावला. तब्बल ना 60 किलोमीटर प्रवास करून आपण आता फायनली पोचलो आहोत आजरा फाट्याला. इथून आपला ना खऱ्या तरी ना अंबोली घाटाला सुरुवात होईल. तर चला, इथून अंबोली घाट ना फक्त 7 किलोमीटर आहे. आजरा या फाट्यावरून ना आजरा आणि निपाणी फक्त ना 50 ते 60 किलोमीटर आहे. तर चला, अंबोली घाटाला इथून झाली आपली सुरुवात. आणि आतापर्यंत रस्ते ना खूप बेकार होते. 50%हून अधिक रस्ते आहेत ना बेकार आहेत. मध्ये मध्ये पाहिजे चांगले पण आहेत, असं नाही आहे. पण बाईक वगैरे नेतात ना तर सावकाश या, तर रस्ते खूपच बेकार आहेत. आणि पाऊस पडल्यामुळे ना जागोजागी चिखल पण आहे. सो खड्डे पण ना समजून येत नाही. साधारण 65 किलोमीटर प्रवास करून आपण पोचलो अंबोली बस स्थानक. आणि ती आपली बेळगाव वेंगुर्ला बस लालपरी. आणि ती आपली महाराष्ट्र राज्यातली दुसरी लालपरी. प्रवास चालू करताना तुम्हाला मला बस दाखवायला भेटली नाही, पण आपली बस डिपार्ट झाली होती बैलहोंगल, बेळगाव, नंतर मग वेंगुर्ला, मार्ग अंबोली घाट. आणि अंबोलीचं असं काही बस स्थानक आज सोमवार असल्यामुळे ना कोणच नाही आहे. ही बॉडी मॅन्युफॅक्चर केली आहे आयमॅक इंडिया कोच बिल्डर्स, जे की मैसूर रोडला आहे, केंगेरी, बँगलोर. 10 मिनटं हॉल्ट घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला झाली आहे सुरुवात. टुवर्स सावंतवाडी तेही अंबोली घाट. चला मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. त्या प्रवासासाठी आपण एक्सायटेड होतो खूप. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. बाहेर ना पाऊस नाही आहे आता, पण मे बी घाटात भेटण्याची शक्यता असते. सो पाऊस भेटला ना तुम्हाला माहिती आहे 4 चांद लागतात ब्लॉकला कोणत्याही. तर चला प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्या अंबोली घाटाला झाली आहे सुरुवात. घाट आरंभ चालू हो गया ना. चलो समोर बघा घाट आरंभ पण दिलं आहे. ओरस 66 किलोमीटर, कुडा 46 किलोमीटर, सावंतवाडी 29 किलोमीटर. आणि घाट चालू झाल्यावर राईट साईडला व्ह्यू बघा, राईट साईडचा. आणि फॉग फॉग बघा, फॉग पैसा. हो
फॉग तर आहेच आणि लेफ्ट साईडला तुम्हाला ना असे लहान लहान धबधबे पाहायला भेटतील. थोड्या वेळात ना अंबोली धबधबा पण पाहायला भेटेल तुम्हाला. दिसतोय धबधबा. थोड्या वेळात ना आपल्याला अंबोली धबधबा पाहायला भेटणार आहे. आणि हो हो, इथून आता लेफ्ट साईडलाच ना आपल्याला अंबोली धबधबा पाहायला भेटेल. सी दी मॅजिक गाईस, अंबोली धबधबा. या घाटातल्या हो सुंदर. ऑलरेडी गेल्या वर्षी ना मी अंबोली वॉटरफॉल कव्हर केलेला. तर म्हटलं की ना आपण ह्यावी ना बेळगाव ते सावंतवाडी अंबोली घाट करूया. तर वॉटरफॉलला न थांबता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया टुवर्ड्स सावंतवाडी. अजून एक पॉईंट आहे इथे थोडं पुढे आल्यावर आणि माकडे बघा. हो हो, हा जो लेफ्टने रस्ता गेला तो गेला दोडामार्ग गोवा पणजी साईडला आणि सरळ रस्ता गेला आपला सावंतवाडी कणकवली साईडला. तर पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आणि इकडचा निसर्ग बघा कोकणातला. कोकणात आल्यावर तुम्हाला भातशेती जागोजागी पाहायला भेटतेच पावसाळ्यातून. अंबोली घाट ते दानवली 20 ते 25 मिनटं घाटाचा प्रवास करून आपण आता चाललो आहोत सावंतवाडीला. घाट आहे ना घाणोलीला समाप्त होतो किंवा घाणोलीला चालू होतो. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. बरं वाटलं प्रवास करून. भेटू. फायनली पोचलो सावंतवाडीला. तब्बल 3.5 तास प्रवास झाला आपला आणि आलो सावंतवाडीला. आणि सावंतवाडीचं लांब पल्ल्याचं बसस्थानक. बेळगावहून तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करत मी पोचलो सावंतवाडी. पावसाळ्यातलं कोकण म्हणजे एकदम स्वर्गच. आणि मग मी सरळ निघालो सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडे. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि पाऊस बघा मुसळधार पाऊस पडतो इथे पण. कोकणात ना चारी बाजूला मुसळधार पाऊस पडतो आहे सध्या. फायनली सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पोचलो आणि इकडचं वातावरण बघा. मुसळधार पाऊस पडतो आहे. पूर्ण परिसरानं ओलं चिंब झालं आहे आणि अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. 100 किलोमीटर आणि 3.5 तास प्रवास करून बेळगाव ते सावंतवाडी वाया अंबोली घाट आपण पोचलो सावंतवाडी रेल्वे स्टेशन. तर ही जर्नी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आधी आपण प्रवास स्टार्ट केला बरोबर 8:45 वाजता बेळगावातल्या CBD बसस्टॉपवरून. नंतर मग चंदगड अंबोली मार्गे आपण मडखोलला आलो आणि मडखोलवरून आलो सावंतवाडीला. सावंतवाडी उतरल्यानंतर मी आलो सावंतवाडी रेल्वे स्टेशनला कारण इथून माझा परतीचा प्रवास आहे मुंबईला. आय होप तुम्हाला हा माझा प्रवास आवडला असेल. असेच नवीन प्रवास पाहण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल नवीन आहात तर.
आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.